काय मित्रा, अरे 6 महिने झाले तुम्हाला अजून घरभाडं नाही दिलंस. मी सारखे चक्कर मारत राहायचे का? तुम्हाला सारखी तारीख देतोय काय कोर्टात उभा आहेस बाबा? हां, तू घरभाडं दे, मी परत परत येणार नाही तुझ्याकडे मागायला. हे बघ, तुला गरज आहे की नाही म्हणून मी तुला इथे राहायला देतोय. आज 6 महिने झाले पण तू भाडं द्यायचं नाव घेत नाही यार. हे बघ, काय माहिती आहे का, मी माझा व्यवसाय नाही रे तो, माझं पोट चालतं त्या घरभाड्यावरती. आणि तू जर वेळेत नाही दिलं तर मग मी काय करायचं? काय तुझ्या दारात येऊन टाळ कुठत बसायचं इथे? तू समजून नाही घेत यार. मी तुला एवढं समजून घेते पण तू कुठे समजतोय? हे बघ, तू आहे ना, मी तुला एक लास्ट वॉर्निंग देतोय. आज संध्याकाळी मला संध्याकाळपर्यंत घरभाडं पाहिजे म्हणजे पाहिजे. तू ठरव काय करायचं ते. जर तू आज संध्याकाळपर्यंत घरभाडं नाही दिलंस तर मी मात्र उद्या माझी माणसं घेऊन येईल, तुझं घरातलं सामान फेकून देईन मला बाहेर आणि घराला टाळा लावून टाकेल. आता चॉईस इज युअर. तुझ्याकडे ऑप्शन आहे. काय करायचं आहे? घरभाडे द्यायचे ते इथून निघून जायचं आहे, ते तू ठरव. चल, आशा करतो की तू लवकरच घरभाडे